सर मराठीच्या पेपरमध्ये टाईम पुरत नाही, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं? तर बघा 2 ते 3 गोष्टी फॉलो करा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, आतापर्यंत तुम्ही जे प्री बोर्ड एक्झाम्स दिलेले आहे, एक उन्नत सराव, तर त्यामध्ये तुम्हाला एक अंदाज आलेला आहे, की कोणत्या क्वेश्चनपर्यंत किती टाईम लागायला पाहिजे. तर ते तुम्हाला कट टू कट फॉलो करावं लागेल. सेकंड, पहिले काही क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण फार जास्त डेकोरेशन करतो किंवा हँडरायटिंग छान करतो. हे न करता व्यवस्थित एक स्पीड मेंटेन करून एक कॉन्स्टंट हँडरायटिंग फॉलो करा आणि प्रॉपरली टाईमला अनुसरूनच क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, कधी कधी विद्यार्थी जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट किंवा एक्स्ट्रा क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात स्टार्टिंगमध्येच. तसं न करता जेवढे क्वेश्चन्स म्हटले तेवढेच सॉल्व्ह करा आणि लास्टमध्ये वेळ मिळाल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फोर्थ पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, ते म्हणजे जेवढं क्वेश्चनचं विचारलेलं आहे तेवढंच आन्सर लिहा. उगाचच आपण खूप जास्त अभ्यास केलेला आहे, खूप जास्त रिव्हिजन झालेली आहे म्हणून आपल्याला वाटते भरपूर जास्त क्वेश्चनचा आन्सर लिहायला पाहिजे. तसं करू नका. उगाचच मार्क्स वगैरे काही जास्त मिळणार नाही, पण तुमचा टाईम जास्त जाणार. सो या गोष्टी फॉलो करा. विश यू ऑल द बेस्ट.